संभाजीराजेंवरील अत्याचार आणि त्यांच्या बलिदानाचा छावा चित्रपटातला शेवट चर्चेत आहे। पण त्यावरून आता 5 वर्षांपूर्वीच्या अमोल कोल्हेंच्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेच्या शेवटावरून वाद उफाळून आलाय। संभाजीराजेंचं बलिदान न दाखवता मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आल्याचा आरोप अमोल कोल्हेंवर झाला। याबद्दल अमोल कोल्हेंनी यूट्यूबवर व्हिडिओ शेअर करत सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली। बलिदान न दाखवण्यासाठी राजकीय दबाव होता, हे फेक नॅरेटिव्ह असल्याचा खुलासा त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केला। छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेबाने केलेले क्रूर अत्याचार नियमांमुळे टीव्हीवर दाखवायला मर्यादा होत्या असं त्यांनी म्हटलंय। तसंच शरद पवारांनी याबाबत कोणत्याही सूचना केल्या नव्हत्या असंही त्यांनी स्पष्ट केलं। हे फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रयत्न आहे, दबाव होता, हे फॉल्स नॅरेटिव्ह आहे, हे धादांत खोटं आहे। म्हणजे मालिका सुरू असताना मी केवळ माझ्या पक्षाचं म्हणतोय असं नाही, पण मालिका सुरू असताना मला कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याचा फोन नाही। म्हणजे ना भारतीय जनता पक्षाचा आहे, ना शिवसेनेचा आहे, ना काँग्रेसचा आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तर प्रश्नच उद्भवत नाही। त्यामुळे यामध्ये कोणताही राजकीय दबाव नव्हता। हे जे कोणी फॉल्स नॅरेटिव्ह पसरवत आहेत, यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर यावा म्हणून जर काही योगदान दिलं असेल तर अशा कुठल्या तरी व्यक्तीचा आपण विचार करणं ही वेगळी बाब आहे। परंतु इतकी वर्ष जो इतिहास समोर आणलाच गेला नव्हता, तो या टीमने समोर आणण्याचा प्रयत्न केलेला होता। आणि 5 वर्षांपूर्वी मालिका संपलेली आहे, मग पुन्हा ते उगाळून जर त्याच्यावर काहीतरी एक चुकीचा नॅरेटिव्ह पसरवला जात असेल तर हे दुर्दैवी आहे आणि हे खरोखर टीमच्या योगदानाला एक गालबोट लावणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।